सर्वप्रथम बारामती येथील भव्य अशा यादगार फर्निचर या स्टील भांडी इलेक्ट्रॉनिक्स मॉल अनेक लग्न झाल्यानंतर पती पत्नींना ज्या ज्या वस्तू लागतात मग सोफा कम बेड असेल, बेड असेल, सोफा सेट असेल, फ्रीज असेल, त्याच्यामध्ये कपाट असतील, भांडी असतील, पितळी आपल्या तांब्याची भांडी असतील, स्टीलची भांडी असतील, असे अनेक गोष्टी, मिक्सर असतील, शेगडी आहे, अशा ज्या ज्या साधारण पती पत्नींना लग्न झाल्यानंतर संसाराच्या योग्यतेच्या वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू या यादगार फर्निचर या ठिकाणी मिळतात। मी सुरुवातीलाच यादगार फर्निचर स्टील व भांडी इलेक्ट्रॉनिक्स मॉलचं आपल्या सर्वांच्या साक्षीनं उद्घाटन झालं असं जाहीर करतो। बारामतीमधल्या आमच्या इम्रान शेख व त्यांच्या दोन बंधू मागील 15 वर्षापासून येथे अवघ्या बारामतीमध्ये काही लोकांनी याची नोंद घ्या। सगळेच लगेच श्रीमंत होत नाही, त्याला कष्ट घ्यावी लागतात, मेहनत घ्यावी लागतात, त्याच्यामध्ये चिकाटी ठेवावी लागते। 10 बाय 20च्या भाडोत्री जागेवर 15 वर्षापूर्वी आमच्या इम्रान शेखने छोटा खानी कारखाना टाकला आणि पुढे चालून या व्यवसायाला त्याने आता मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। हळूहळू आता माझ्या पुणे जिल्ह्यात, माझ्या सोलापूर जिल्ह्यात, माझ्या सातारा जिल्ह्यात अनेक भागामध्ये ह्या यादगार फर्निचर हे नाव आसपासच्या परिसरामध्ये फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग म्हणून नावाजलेलं आहे गेलंय। आपण सर्वजण ते पाहतोय। शेख बंधूंनी स्वतः बनवलेले इम्पोर्टेड फर्निचर, सोफा मी आता आतमध्ये बघत होतो, गादी बेडला जी लागती ती असेल, मॅट्रेस असेल, स्टील कपाट, वॉलड्रॉप असेल, डायनिंग टेबल असेल, त्याच्या खुर्च्या असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक खुर्च्या असतील, ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स या नावाने 20,000 स्क्वेअर फीट म्हणजे अर्ध्या एकराचं हे यादगार फर्निचर हे मॉल आहे आणि त्याने एक भव्य मॉल सुरू केलेला आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांचा मागे 1.5 एकरात काहीतरी स्वतःचा कारखाना आहे, तिथंच ते त्या वस्तू तयार करतात, त्याची विक्री आपण या भव्य मॉलमध्ये करणार आहोत। ही ग्राहकांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची आणि महत्वाची अशा प्रकारची बाब आहे। त्यामुळे ग्राहकांना इथे अनेक गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। आपण जसं लग्नाचा बस्ता बांधायला जातो आणि सगळ्या प्रकारचे कपडे वधूवरांचे तिथं घेतो, पाहुण्यारावजांचे घेतो, तशा पद्धतीनं त्या लग्न समारंभात हे देखील एक महत्वाचं काम करायचं असतं आणि अनेक गोष्टी एकाच ठिकाणी त्यांच्या बारामतीमधील माझ्या आणि पंचकृषीमधल्या अनेक नागरिकांना ह्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। सर्व नागरिकांनी त्याचा फायदा घ्यावा। त्यासाठी आता पुण्याला किंवा दुसरीकडे कुठं जाण्याची गरज नाही। इतका सुंदर आणि प्रशस्त मॉल आमच्या इम्रान शेखनी केलेला आहे। आजचा हा दिवस हाजी इम्रान हनीफ शेख, इरफान हनीफ शेख आणि रिजवान हनीफ शेख यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांच्यासाठी खूप आनंदाचा आणि महत्वाचा, उत्साहाचा असा आहे। असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। एकेकाळी एक छोट्या गाड्यावर यादगार अशा प्रकारचा अत्तर विकणारा आमचा इम्रान शेख, पण आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्याच्या कष्टाने तो कुठपर्यंत पोहोचलाय हे आपण त्या ठिकाणी पाहतोय। आजकाल माझ्याकडे नोकरी करता एवढे आई वडील, पालक किंवा मुलं मुली वणवण फिरत असतात आणि त्या ठिकाणी सांगत असतात की आम्हाला नोकरी द्या, नोकरी द्या, नोकरी द्या। इम्रान आता आपल्या त्या पलीकडच्या कारखान्यात आणि या मॉलमध्ये मिळून किती लोकांना रोजगार मिळाला? 60-65 लोकांची रोजीरोटी ह्या या धंद्यावर चालते। आज 60-65 लोक कशाला म्हणतात? आज तेवढी कुटुंब इम्राननी एकेकाळी अतिशय लहान असणारा एका छोट्या व्यवसायाची करून त्यानं सुरुवात करून आज हा भव्य मॉल त्यानं उभारलेला आहे। निश्चित आपल्या बारामतीकरांच्या दृष्टीनं, माझ्या दृष्टीनं
अतिशय आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. आजकालच्या तरुणींनी ह्याच्यातनं प्रेरणा घेतली पाहिजे. घर, कार्यालय किंवा कोणत्याही जागेचं सौंदर्य हे सोय वाढवण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये फर्निचरला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्या दृष्टीनं हा यादगार फर्निचर मॉल हा अतिशय महत्त्वाचा आहे. इथं दर्जेदार, आकर्षक आणि टिकाऊ फर्निचर त्या ठिकाणी ही त्यांची प्राथमिकता आहे. आपण केवळ आर्थिक उद्देश न ठेवता लोकांनी उत्तम दर्जाचा किफायतशीर दरामध्ये फर्निचर पुरवण्याची काळजी हे कुटुंब घेणार आहे. आपल्या दुकानात एक चांगल्या पद्धतीनं आधुनिक तसंच पारंपरिक डिझाईनचं फर्निचर असलं तरी ह्याच्यात सतत बदल होतात. मला माहिती आहे हाजी इम्रान हनीफ शेख, इरफान हनीफ शेख आणि रिजवान हनीफ शेख हे तिघही भावंड त्याच्यामध्ये लक्ष घालून ग्राहकांच्या गरजा आणि त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत हे लक्षामध्ये घेऊन त्यांना अतिशय टिकाऊ आणि पर्यावरणपूरक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या वस्तू ह्या कशा मिळतील त्या पद्धतीचा त्यांचा प्रयत्न राहील. आपण ग्राहकांचा विश्वास संपादन करू शकाल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. मी त्यांना सांगितलं होतं इरफानला की फक्त मी उद्घाटन करून त्या ठिकाणी जाईल, कारण मला अजून बऱ्याचशा ठिकाणी जायचंय. मला माझ्या आईलाही त्या ठिकाणी भेटायचंय. त्याच्यामुळे इम्रान, तुझ्या प्रेमाखातर, तुझ्या आग्रहाखातर माझ्या बारामतीमधल्या कुठल्याही गरिबाने एखादं चांगल्या पद्धतीने कष्टाने काम केलं तर त्याला जाऊन शाबासकी द्यावी, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकावी, त्याला प्रोत्साहन द्यावं. त्याच उद्देशाने मी इथं आलोय. माझ्या लाडक्या बहिणी पण मोठ्या प्रमाणावर इथं आहेत, त्यांनाही मी नमस्कार करतो. आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि ह्या आमच्या यादगार फर्निचर, स्टील, भांडी, इलेक्ट्रॉनिक्स या भव्य फर्निचर मॉलला मी व्यक्तिशः माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. पण जाता जाता इम्रानला ते पण सांगतो की अजिबात उधारीचा धंदा करू नका, रोखीचा धंदा करा. धंदा जरा कमी झाला तरी चालेल, बोर्ड लावून ठेवा, आज रोख उद्या उधार. उद्या आला तरी त्याला म्हणायचं आज रोख उद्या उधार. ठीक आहे, धन्यवाद, नमस्कार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.